आबा घर सोडून गेल्यामुळे सगळे चिंताग्रस्त झालेत. सुरेशच्या गैरव्यवहारामुळे त्याचं जगणं अगदी कठीण होऊन बसलंय. तर इथं रेणुकानं बलराजला संपवायचा कट रचलाय. अण्णा दिवसेंदिवस कर्जात आणि दारूत बुडत चाललाय. त्याला विसर पडलाय अशोकचा. नाही सुनबाई, मी तो डोंगर विकणार नाही. त्या डोंगराची किंमत काय आहे हे फक्त मलाच माहित. पैशापेक्षा माधवची आठवण जास्त किमतीची. माफ कर मला, मी तो डोंगर विकणार नाही. म्हणजे तुम्ही डोंगर देणार नाही? नाही, निदान मी जिवंत असेपर्यंत तरी तो डोंगर दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ देणार नाही. हा पाटलांचा वाडा म्हणजे वेड्यांचा बाजार आहे, बाजार. माई, एवढं भयानक घडल्यानंतर मी अण्णांबरोबर कसा राहू गे? माझ्या बाळा, तरी मी तुला सांगत होते, जीवाचा आकांत करत होते. त्या धुंदीत मला तुझा आकांत ऐकायलाच नाही आला. पुरं पार गया केली रे तुझी. थकलोय मी. वनवासच होतं नशीब. अरे अशोक, चांगला ताम सुलाखून निघालायस लोहाराच्या भट्टीतल्या लोखंडासारखा. त्यामुळं कधीही कुणापुढेही नमणार नाहीस की परिस्थिती पुढे झुकणार नाहीस. म्हणतात ना, जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. तू केशव, अरे अशोक आलाय का तुझ्याकडे? नाही पण का? अरे देवा, आता मी काय करू रे? काय झालं? तेव्हा मला ताण लागले, मला थोडं पाणी दे. काय? थांबा, पाणी इथंच आणते. काय झालं अशोकचं? अरे अशोक कुठं नाहीसा झालाय काय कळत नाही बघ. अरे काय, तो मला वाटतं तो पळूनच गेला असावा. अरे पण तो पळून जाईलच कशाला? येईल. तो पळूनच गेलाय. अरे तो मुंबई सोडून जातो म्हणाला, म्हणून मी त्याला घरात कोंडून ठेवलं, तर पळूनच गेला बघ. एवढीच कसर बाकी राहिली होती. आणि काय वेगळं केलं त्यानं? घराण्याची परंपराच तर नाही का कायम ठेवली तुमच्या कृपेनं? मामंजींना सोडून तुम्ही पळून आलात. मामंजी आत्याला सोडून निघून गेले. शर्यतच लागली पाटील घराण्यात पळापळीची. शी, अरे काय समजते ते स्वतःला तुझी बायको? अरे धडधडीत अपमान करते माझा तुझ्या तोंडावर, तुझ्या मोठ्या भावाचा. अपमान? आणि तुझा? नाहीतर काय. अरे पाणी मागितलं तर दारात पाणी पाजते मला. गुराला पाणी पाजतात तसं. अरे पोराच्या वियोगाचं दुःख तुम्हाला नाही कळायचं. असं कसं असतं ते? कसं असतं ते? अरे केशव, जेव्हा तुझी पोरं तुझ्यापासून तुटतील ना, तेव्हा मी येईन विचारायला तुझी घालमेल काय ती. शाप देतोयस मला? आणि ही घालमेल काय असते हे आता आठवलं तुला? अरे आबांना जेव्हा सोडून आलास तेव्हा कुठे गेली होती तुझी घालमेल? आबांच्या त्रासाचा तू विचार केला नाहीस, म्हणूनच तुझ्या पोराने तुला चांगला धडा शिकवला. आणि हो, एक पुण्यकर्म मात्र तू केलंस. तो डोंगर आतेच्या नावावर करून द्यायचं. नाहीतर तुझ्या पापाचा घडा एवढा भरलाय की तुझ्या हातानं तू रिकामा केलेला ग्लास मी माझ्या घरात ठेवू शकत नाही. पण तो डोंगर घेऊन कुणाचं पोट भरणार आहे? मग तरीही तुमच्या मुलांनी, सुरेश आणि तात्यानी तो तुमच्या नावावर सहज करून दिला. अहो, किती झालं तरी पोटची पोरं. आईला काहीतरी असावं म्हणून मोठ्या मायेनं त्यांनी तो माझ्या नावावर करून दिला. पण आमची सूनबाई रेणुका, तिला ते सहन झालं नाही. आली माझ्याकडे डोंगराची मागणी करायला. जणू माधवची सारी आठवण खरवडून काढायलाच निघालीये. मी साफ नकार दिला तर काय म्हणाली माहितीये? वेड्यांचा बाजार आहे म्हणे हे पाटलांचं घर. वेड्यांचा बाजार. या रेणुकाने माझ्या आप्पाच्या आयुष्याची महती केली आहे. या डोंगरावर माधवचा खूप जीव होता नाही? खूप प्रेम करायचं आहे डोंगरावर, नाही? अशोक, तू असाच रडत बसणार आहेस का मला काही सांगणार आहेस? मी आणि माधव काका तासन तास त्या डोंगरावर भटकायचो. तो त्याच्या भटकंतीतल्या गमती जमती सांगायचा.
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या. पण मध्येच लहर आली की जयसिंगपूर सोडून निघून जायचा. पण यावेळेला जमिनीचं प्रकरण आडवं आलं. अण्णांना जमीन विकूच द्यायची नाही असा चंगच बांधला त्यानं. त्यातच सगळा वेळ जायला लागला. पण त्यातही वेळ काढून आम्ही दोघे या डोंगरावर यायचो. एकदा डोंगरावर भेटण्यापूर्वी तो मला म्हणाला, बाजलकरला चांगलाच धडा शिकवतो. हे जमिनीच्या फंदात पडू नको अशी धमकी देतो. मन मोकळं करतो आणि मगच येतो. तू हो पुढं. म्हणून मी डोंगरावर आलो. एकदम माधव काका मागून धावत, अशोक! अशोक! माधव काका! अशोक! माधव काका, माझा डोंगर कोणीतरी पोखरून काढताय. तिकडे बघ, जागोजाग खड्डे खणून ठेवलेत. हो माधव काका, तिथे पण एक खड्डा आहे. माधव काका, हे खड्डे तर नाही, हे खड्डे मी नाही खणलेत. हे कसलं तरी भयानक प्रकरण आहे. कसलं प्रकरण? माधव काका, कसलं प्रकरण? अरे इथले दगडधोंडे घेऊन जात असतील घर वगैरे बांधायला आपल्याच गावातले लोक. बघ माधव काका, तू उगाच त्रास करून घेऊ नकोस. आधीच तुझ्या मागे बऱ्याच गोष्टींचा त्रास आहे. तरी साधी गोष्ट आहे ही, सोडून दे ना. नाही, कारण मी इथं आलो तेव्हा हे खड्डे नव्हते. हे रातोरात खड्डे खणलेत. आणि आपल्या गावातल्या लोकांना घरं बांधण्यासाठी दगडधोंड्यांची गरज नाही. रातोरात खड्डे खणण्यामागे काहीतरी रहस्य दडलंय. बघ, याचा छडा लावल्याशिवाय मी सोडणार नाही. नाही सोडणार मी. माधव काका, माधव काका, माधव काका, माधव काका, माधव काका, माधव काका. माधव काका कायमचा गेला. त्यानंतर परत कधीच मी या डोंगरावर आलो नाही. कुणी मारलं माधव काका? बलराज, बाजलकर. अरे पेकाटात लात बसलेलं कुत्र कुई कुई करणारच. हे कुत्र जरा जादाच कुई कुई करायला लागलंय. तुमच्या नावाचा शिमगा चालवलाय त्यानं. शिव्या शाप देतय. त्याचा बंदोबस्त करायला हवा. हे बघ, जास्त हाताबाहेर जायला लागला ना तर सूर्यवंशीला बोलूया. सांगूया ठोक बैठा त्या भीमाच्या हातात, सावित्रीच्या खुनाच्या गुन्ह्याखाली. मिसेस पाटील, माधवचा खून डोंगरावरच करण्यात आला. म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं? नाही, पण त्याचं प्रेत त्या डोंगरापासून कित्येक मैलांवर सापडलं. पुरावा नष्ट करण्यासाठी गुन्हेगारांना सगळ्यात जुनं तंत्र वापरलं. पण या गुन्ह्याशी आमचा काय संबंध? कारण तुम्ही दोघे माधवचा डोंगर खरेदी करायला आलात. तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या सासूबाईंनी. काय आहे की जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हेगार काही ना काही निमित्त काढून गुन्हा घडलेल्या ठिकाणी एखादी तरी फेरी मारतोच. म्हणजे मिसेस पाटील, माधवच्या डोंगराच्या वादातूनच त्याचा खून करण्यात आला. डोंगराच्या वादातून? हे फार भयानक आहे. नवीनच ऐकतोय. मिस्टर मानकर, तुमची आणि माधवची ओळख होती का? हो, माधव काळा की गोरा हे सुद्धा मी बघितलं नव्हतं. हा, पण जमिनीच्या सौद्यावरून खून झाला असं का वाटलं तुम्हाला? कारण बलराजच्या ऑफिस मध्ये माधवचा फोन आला होता जमिनीचा सौदा मोडल्याबद्दल. तेव्हा बलराज जाम पिसाटलेला होता. बलराज? हो ना, त्यालाच तर माधवचा डोंगर खरेदी करायचा होता. सरबळकरला सुद्धा त्यानेच पाठवलं. अच्छा, हा. कुठे पाठवलं? माधवच्या डोंगरावर. का? कोण सरमळकर? आणि एक्सपर्ट आहे. खून करण्यातले एक्सपर्ट आहेत का? नाही, खाण शोधण्यात. हो 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 हो, अच्छा 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 अच्छा. म्हणून तुम्ही दोघं इथे माधवचा डोंगर खरेदी करायला आलात, राईट? खरंय, माधवचा डोंगर आम्ही खरेदी केलेला नाही अजून. काय, कारण तो यांच्या सासूबाईंच्या नावावरती आहे ना. पण एक सांगतो, इतर डोंगरात पण खाण आहे, पण ते इतर कोणाला सांगू नका. काय, आम्ही तुमची पण सोय करतोय. मला इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही असं करा, तुम्ही
बलराजला गाठावा, त्याच असेल हे कृत्य. माधव बद्दल फार वाईट बोलायचा तो. अहो त्याचा बंदोबस्त करण्याची भाषा करायचा. माधवचा खून होण्यापूर्वी? हो. अच्छा, तरीही तुम्ही माधवच्या 13व्याला बलराजला वाजत गाजत गावात आणलं. अंत्यसंस्काराला माधवचं शेवटचं दर्शन घ्यायचं सुद्धा कष्ट घेतले नाही. आलात ते सरळ 13व्याला. काय करणार? जमिनीचा सौदा करायचा होता ना पटकन, राईट? हा, त्या 13व्याला तुमच्या आणि बलराजच्या नाटकाचा एक प्रवेश पाहण्याचं भाग्य माझ्याही नशिबी आलं मिसेस पाटील. नो मिसेस पाटील, माधवच्या खुनाच्या गटात एकटा बलराज निश्चितच नाही. त्यात तुम्ही दोघे सुद्धा सामील आहात. त्यांनी आतापर्यंत खूप जणांना लुबाडलं, फसवलं. हे बघा, मी माफी मागते माझ्या नवऱ्याची. आम्ही तुमचा नवरा मागतोय आणि तुम्ही माफी? ओ बाई, उद्या नवऱ्याच्या संदर्भात अशुभ बातमी कानी आली तर हातळून जाऊ नका. सांभाळा. मान्य, पण सूर्यवंशी साहेब, माझ्यासारख्या व्यापाऱ्याची गाडी खरेदी आणि विक्री या 2 चाकावर चाललेली असते आणि त्यातील एकाही चाकाला कोणी खीळ घालायचं ठरवलं की साहजिकच राग आहे. पण तो राग तात्पुरता असतो. शिवाय माधवशी वैर असण्याचं मला काहीच कारण नाही. कारण जमीन आहे अण्णा पाटलाच्या नावावर आणि माझा संबंध फक्त अण्णा पाटलाशी. आणि माधवच्या डोंगराशी मुळीच नाही. हो, पण शिंगरोबाच्या डोंगरात रुबी आणि गार्नेटची खाण सापडली आणि तो डोंगर माधवच्या नावावर आहे हे कळल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि रेणुकाबाई म्हणत होत्या की माधवच्या खुनाशी तुमचं त्या बाईनं आतापर्यंत मला जमिनीत घालण्यासाठी हजारो खड्डे खणलेले आहेत. आता हा एक नवीन खड्डा माधवच्या खुनाच्या आरोपाचा. सरमळकरला जयसिंगपूरला कोणी पाठवला होता? नाही, त्या माणसाला मी पाठवलं. तो स्वतःच गेला. त्याला खाण व्यवसायाचा जरा वेळ आहे. गावगाव हिंडत असतो, डोंगर हिरतो खाणीच्या शोधात. एकदा माधवच्या डोंगरावर गार्नेट आणि रुबी मिळाली. आला सॅम्पल घेऊन, म्हणाला डोंगर खरेदी कर. माधवचा डोंगर म्हटल्यावर मी थोडासा अस्वस्थ झालो, पण नंतर स्वस्थ झालो. कारण 4 दिवसातच धावून आला माझ्याकडे आणि म्हणाला डोंगर खरेदी करू नका. सरमळकर पुन्हा जयसिंगपुरात गेला होता असे? सरमळकर पुन्हा जयसिंगपुरात गेला होता का? हो. फायनल रिपोर्ट आणायला. सॅम्पल आणली त्याच दिवशी आणि त्याच दिवशी माझं आणि माधवचं टेलिफोनवर संभाषण झालं. पण ते संभाषण होईपर्यंत माधवच्या डोंगरावर खाण आहे याची मला मुळीच कल्पना नव्हती. ती कल्पना असती तर मी त्याच्यावर कधी राहणार नसतो. उलट दादापुदा करून त्याच्या खाणीच्या खरेदीविषयी मी गोष्ट काढली असती. पण बोलणं झाल्यावर लगेच कळलं की डोंगरात खाण आहे. मग लगेच त्याला फोन का नाही केला? त्याला सुद्धा समजलं असतं. नाही, तोपर्यंत तोपर्यंत तो समजावण्याच्या फार पलीकडे गेला होता, राईट? तुम्हाला काहीही करून दुसऱ्या कोणाला कळायच्या आत तो डोंगर मिळवायचा होता. डोंगर लाखो रुपयांचा. माधवची किंमत काय? काहीच नाही. म्हणजे माधव जायलाच हवा होता. माझ्या डोळ्यात धूळ फेकू नकोस. तुला काय वाटलं हा माजलकर गाडवा? मान वर करून बोलू नकोस. आधी खाली कर, नाही तर जाग्यावर राहणार नाही ती. पण मी असं कंच पाप केले म्हणून माझी मान खाली जाईल. पाप पुण्याच्या गोष्टी माझ्या समोर करू नकोस. अनाशी बेईमानी करताना लाज नाही वाटली? वस्तीवरच्या लोकांच्या जमिनी रेणुका आणि मानकरला देतोस. हे बघा, म्या नाही दिल्या, त्या लोकांनी चिकल्यात त्या. रक्कड कमिशन मिळालेलं दिसतंय. जीप लांब होत चालली आहे. कमिशन मिळालंय म्हणून जीप वळवळते. बापाशी शिरजोरी करतोस. बापाशी शिरजोरी करतोस. हे बघा
मी तुमच्या दारातलं कुत्र नाही. कुत्रा नाहीस? नाही. कुत्रा नाहीस? अन्नाला मोताच झाला होतास तेव्हा माझ्यासमोर भीक मागत आला होतास. तुकडा घाला तुकडा घाला, तेव्हा कोण होतास? वाघ होतास? मी टाकलेल्या तुकड्यावर जेव्हा झडप घालायचास तेव्हा कोण होतास? सिंह होतास? अरे तू कुत्राच रे. छो म्हटलं की भागायचास, माझ्या समोर जीभ असून उभा करायचास. कधी एकदा मला तुकडा टाकतोय आणि कधी आपण झडप घालतोय. मी टाकलेल्या तुकड्यावर पोचलोस तुझ्या स्वतःच्या बायका मुलांना आणि स्वतःला. जरी मी तुमचं खरकाट खाल्लं असलं ना तरी फुकाट खाल्लं नाही. जे काय गुन्हे केले ना ते तुमच्यासाठी केले, तुमच्यासाठी. तुझ्या नाड्या आता माझ्या हातात आहे. आता मी सांगेन तसं तुला वागलं पाहिजे. आजपासून तुझं या गावात पाऊल पडता कामा नये, आणि पडलं तर ते सरळ फासाचा दोर घेऊनच पडेल. तुझे सगळे गुन्हे पोलीस स्टेशनच्या बोर्डावर झळकतील. आत्ताच्या आता माझ्यावर मुंबईला चल आणि आमचा गाव जमिनीच्या भागावर. मी येणार नाही. कशी येत तेच बघ तुम्ही. काय करणार तुम्ही? माझं मारणार तुम्ही मला की माझा अंगठा कापून येणार त्या कागदावर? वेळ पडली ना तर ती मी करेन. माझ्यावरती येऊ देऊ नकस. माझ्यावर लई बिकट प्रसंग आलेला आहे. माझा नेता ठोक आहे तुम्हाला. माझ्या संसाराची पडझड झालेली माझ्या उघड्या डोळ्यांनी नाही पाहणार मला. हळू बोल, ओरडू नकस. तमाशा नको जमिनीच्या विक्रीसाठी मायला मुंबईला घेऊन चालल्यात अण्णा. तुम्ही काहीतरी सांगा ना त्याला. तू आम्ही यांना कोण समजावणार? या घरात कोणी ऐकतात आमचं? हे बघ, अवस्था आहे त्यापेक्षाही बिकट होत चालली आहे, होणार आहे. आणि जर तू मरायला जरी टेकलास तरी साधं पाणी पाजायलाही कुणी पुढे येणार नाही अण्णा. पाणी नाहीतरी आमच्या बंधुराजांनी आम्हाला कुत्र्यासारखीच वागणूक दिलेली आहे. हे बघ, जगातला कुठलाही धाकटा भाऊ ही अशीच वागणूक देईल जर तुमच्यासारखा मोठा भाऊ वाममार्गाने जाणार असेल तर. मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अण्णा, तात्या तुम्हाला बदलायची भाषा करतायत आणि तुम्ही बदला घ्यायच्या गोष्टी करताय. माईला मुंबईला नेऊन आणखी मरण ओढवून घेऊ नका अण्णा. नाही घेऊन गेलो तरी मरणच आहे. सगळीकडे आग आणि फुफाटाचा आहे, त्यातून सुटका नाही माझी. 6.5 लाख रुपयाचा प्रश्न आहे, कुठून आणणार तुझा बाप? ना तू माझं ऐक. अरे जीवाचं रान करून ती जमीन कस आणि कर भरपाई त्या बलराजच्या पैशांची. तो बलराजा ऐकणार नाही. आणि माझा शब्द दिलेला शब्द पाळाला की तुम्ही भीष्म नाही आहात. आणि एक सांगतो, मायला घेऊन जायचं असेल ना तर घेऊन जा, पण जाण्याआधी माझं धड आणि शिर वेगळं करायला लागेल तुम्हाला. आबा, सावित्री आणि माधव काका सारखं. हॅलो इन्स्पेक्टर सूर्यवंशी. हॅलो. हॅलो. माधवच्या डोंगरावर कुदळीने घाव घातले ते कोणाच्या परवानगीने? परवानगी म्हणजे आता काय? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय चोरून करता. माधवचा खून झाला तेव्हा तुम्ही जयसिंगपुरात होता? नाही, इथंच होतो. अच्छा, विचारा बलराज साहेबांना विचारा. अहो, त्या दिवशी मी त्यांच्याकडे रुबी गार्नेटचे सॅम्पल्स घेऊन गेलो होतो आणि माधवचा फोन आला त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर होतो. काय काय बलराज साहेब, विचार. डोंगर खणण्यासाठी किती मजुरांना राबवलं? मजूर? तुमचे साथीदार? दोन. बस 2च माणसांकडनं एवढे मोठे खड्डे खणून घेतले? नीट आठवून बघा, विसरला असेल. 10 मजूर होते, 10 कुदळी होत्या. आठवून बघा, विसरला असेल. नाही 10 नव्हते. 10 नव्हते? नाही. मग किती होते? 8. नाही 6. हा, ते 6च्या 6 मजूर आता माझ्या ताब्यात आहे. हे कसं शक्य? का शक्य नाही? तुमच्या 6 साथीदारांनी मला सांगितलं की माधवचा खून झाला तेव्हा तुम्ही जयसिंगपुरात होतात. शिवाय माधवच्या शर्टावर रुबी आणि गार्नेटचे कण सापडले. तुम्ही खाण खणली त्या ठिकाणचे. सापडले असतील कण, कारण तो डोंगर माधवचा आहे. माधव फिरायला गेला असेल तिकडे, पडला असेल आणि लागले असतील कण. म्हणून मी खून केला असं होत नाही ना. आणि माझे साथीदार खोटं बोलतायत साहेब. पहिल्या भेटीत बल्लाजला सांगितलं की डोंगर खरेदी करा, दुसऱ्या भेटीत सांगितलं डोंगर खरेदी करू नका. बलराज, मी सांगितलं जयसिंगपूरला तू परत गेलास सॅम्पल आणायला. दुसऱ्यांदा जेव्हा सॅम्पल आणायला तू जयसिंगपुरात गेलास तेव्हा तू तुझी कुदळ तिकडेच विसरलास. आठवण बघ, ती कुदळ, ज्या कुदळीचे घाव माधवच्या मणक्याच्या खाली होते,
आठव, कुदळ नाही, घाव नाही, ती कुदळ तुम्हाला सापडणं शक्य नाही. लवली, गुन्हा कबूल केला स्वतः. बलराजच्या सांगण्यावरून मला कळलं की माधवनं जमिनीचा सौदा मोडला आणि तोही भावाच्या जमिनीचा. मग स्वतःचा डोंगर कसा काय लिलावात काढणार होता? म्हणून ठरलं की जयसिंगपूरहून जमेल तेवढं खनिज आणायचं आणि हळूहळू श्रीमंत व्हायचं. म्हणून रातोरात जयसिंगपूर गाठलं आणि जमेल तेवढं खनिज गोळा करत होतो. अचानक तिथं माधव आला. आमचं भांडण झालं, झटापट झाली आणि मग काही पर्यायच उरला नाही. त्याला कुदळ लागली.